मुंबईतल्या फोर्ट परिसरामध्ये आझाद मैदानाजवळच्या फॅशन स्ट्रीटवर एका अनोख्या प्रकारून वाद निर्माण झालाय। महिलांसाठी उभारण्यात आलेल्या महिला साथी स्वच्छतागृह बसमधून कॅफे चालवले जात असल्याचा आरोप समोर आलाय। टॉयलेट ऑन व्हील्स या उपक्रमांतर्गत हे स्वच्छतागृह सुरू करण्यात आलं। मात्र गेल्या वर्षभरापासून या फिरत्या स्वच्छतागृह बसमध्ये खाद्यपदार्थांची विक्री होत असल्याचा आरोप करण्यात आलाय आणि या प्रकारामुळे नागरिकांमध्ये आश्चर्य आणि तितकीच नाराजी सुद्धा व्यक्त होताना पाहायला मिळते। नार्वेकरांच्या वॉर्डमध्ये फार गडबड आहे बाबा। व्यायामशाळा, व्यायामाचे सगळे प्रकार घेतले आणि व्यायामाच्या ज्या जागेवर पाहिजे साहित्य ते कुठेच नाही आहे आणि अधिकारी सांगतात की आम्हाला नार्वेकरांचं अभय आहे। अशा पद्धतीने मुंबई रन करणार आहात का? एकेका घरामध्ये तीन तीन लोकप्रतिनिधी राहून अख्खा विभाग लुबाडण्याचा काम असं अधिकाऱ्यांच्या बोलण्यात तर दिसतंय। त्यामुळे त्याची इन्क्वायरी होणार आणि ज्या पद्धतीने चाललंय। तुमचा प्रश्न काय होता? ते पिंक बसेस हे सगळं लाटायची काम आहे। तो टॉयलेट खरं म्हणजे तेही चुकीचं केलंय। या प्रकरणामध्ये महापालिका निश्चितपणे कारवाई करेल की अशा पद्धतीने एका बाजूला टॉयलेट, दुसऱ्या बाजूला कॅन्टीन असे जर का प्रकार कोणी करत असतील तर ते मुंबईमध्ये खपवून घेले जाणार नाही। मुंबईकरांच्या आरोग्याशी कुणीही खेळत असेल तर त्याला निश्चितपणे शिक्षा करण्याचं काम प्रशासकीय पातळीवर केले जाईल आणि महापालिकेत देखील हा प्रश्न उठवून त्या दोषींवर योग्य कारवाई करण्याच्या सूचना दिल्या जातील।